शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकातील धडे नव्हे तर जीवनात उपयोगी पडणारे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळणे अधिक महत्त्वाचे असते। याच विचारातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कळसुली येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोगनाथ क्रमांक 3 आणि दिंडवणे केंद्र शाळा क्रमांक 3 यांनी पालकांच्या सहकार्याने एक आगळा वेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम राबवला। कळसुली ग्रामपंचायत कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातून गोळा केलेल्या विविध रानभाज्या आणि परसबागेतील भाज्यांचे आकर्षक प्रदर्शन भरवले। एवढेच नव्हे तर या भाज्यांची प्रत्यक्ष विक्री करून विद्यार्थ्यांनी उद्योजकता, व्यवहार ज्ञान आणि संवाद कौशल्याचा अनुभवही घेतला। या उपक्रमाचे उद्घाटन कळसुली हायस्कूलचे चेअरमन KR दळवी यांच्या हस्ते झाले। यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की आजच्या स्पर्धेच्या युगात केवळ पदवी पुरेशी नाही, प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःतील कौशल्य ओळखून स्वावलंबी होणे गरजेचे आहे। कौशल्य असलेला माणूस कधीही उपाशी राहत नाही, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना अशा उपक्रमातून जीवन उपयोगी शिक्षण घेण्याचे आवाहन केले। आणि आज या ठिकाणी या भोगनाथवाडी शाळेच्या वतीने पालक संघाच्या सहकार्याने रानभाज्यांचं एक प्रदर्शन या ठिकाणी भरवलेलं आहे। म्हणजे प्रोजेक्ट शिक्षणामध्ये बघितलं तर आपण बरेच प्रोजेक्ट पालकांची घाई असते, मुलाचा अमुक प्रोजेक्ट द्यायचा आहे, तमुक प्रोजेक्ट म्हणजे काय तर एक उपक्रमशील शिक्षणामध्ये व्यवस्थेमध्ये एक उपक्रमशील शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे। आज आपल्याला माहिती आहे कोणती पदवी घेतली तर नोकरी मिळेल, सरकारी नोकरी मिळेल याची आपल्याला गॅरंटी नाही, पण ज्याच्या अंगात कौशल्य आहे, स्किल आहे, तो कधी उपाशी मरणार नाही। आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक मुलामध्ये कोणतं ना कोणतं तरी स्किल उत्पन्न होणं गरजेचं आहे। तर त्या दृष्टिकोनातून शाळा स्तरावर वेगवेगळे उपक्रम केले जातात आणि त्यापैकी हा एक स्तुत्य उपक्रम या ठिकाणी सादर केलेला आहे। या उपक्रमामध्ये पाहिल्यानंतर बऱ्याचशा रानभाज्या ज्या आहेत, रानभाज्यांचं आपल्याला महत्त्व माहिती आहे। या दिवसामध्ये, पावसाळ्याच्या दिवसामध्ये शेतकऱ्यांना बाजारच्या भाज्या, आता बाजारात गेल्यानंतर सगळ्या भाज्या मिळतात, पण पूर्वी मिळत नव्हत्या। पण या ठिकाणी रानभाज्यांचं महत्त्व जे आहे आरोग्य दृष्टिकोनातून, आयुर्वेदिक शास्त्रातून बघितलं तर आयुर्वेदामध्ये या रानभाज्यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे। तुम्ही कुठल्या डॉक्टरकडे गेल्यानंतर वेगवेगळ्या गोळ्या वगैरे सगळं दिलं जातं, परंतु रानभाज्यांची ताकद काय असते, कोणती भाजी कोणत्या आजारासाठी उपयुक्त आहे, अशा बऱ्याच भाज्या आहेत। शेंगाची भाजी आहे ती हार्टपासून, किडनीपासून बऱ्याच आजारांवरती, उडदाचं सार, उडदाच्या बियांचं किंवा सार ते असतं, उडदाचं पाणी म्हणतो, ते सुद्धा बऱ्याच आजारावरती, हार्टपासून किडनीपासून बऱ्याच आजारावरती ते उपयुक्त आहे। त्याचे जे परिणाम असतात ते आपल्याला उशिरा दिसतील, परंतु त्याला अपायकारक काही नाही। आणि त्या दृष्टिकोनातून या सगळ्या ज्या भाज्या आहेत, मग अळू असू देत किंवा टायकुळा असू देत, टायकुळ्याला तर आरोग्य म्हणजे आपल्याला शौचालय स्वच्छ होण्यासाठी जे डॉक्टरकडे गेल्यानंतर ते गोळ्या देतात, परंतु या ठिकाणी ह्या रानभाज्या जर खाल्ल्यानंतर आपला आहार जो आहे तो नीटनेटका होतो। आहारामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे शौचालय होणं किंवा पोट साफ होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। आणि त्या दृष्टिकोनातून या रानभाज्या आपल्याला उपयुक्त असतात। म्हणजे आपलं आरोग्य नीट ठेवण्यासाठी रानभाज्या जे खातात, आज आपण बघतो की ते जंगलामध्ये राहतात किंवा शेतकरी म्हणून जे जगतात, जीवन जगत असताना शेतकऱ्यांनी या रानभाज्यांचा पुरेपूर उपयोग करायला पाहिजे। आणि म्हणून तर आज सगळ्यात शेतकरी अगदी आरोग्यदृष्ट्या सक्षम असतो। त्या दृष्टिकोनातून याला उपचार कोणता असेल तर त्यामध्ये या रानभाज्या ज्या आहेत त्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत। ज्यांना शक्य आहे किंवा मोठी माणसं सुद्धा रानभाज्या घेतात, त्या दृष्टिकोनातून रानभाज्या महत्त्वाच्या आहेत। आणि या रानभाज्यांचं महत्त्व मुलांना पण पटावं हा प्रयोग प्राणी मापसेकर त्यांची कार्यकारी जी मंडळ आहे त्यांनी अगदी उदात्त मंडळ हे कार्यक्रम आयोजित केलेला आहे। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघाचे माजी अध्यक्ष प्रकाश दळवी यांनी विद्यार्थ्यांच्या धाडसाचे आणि पालकांच्या सहभागाचे विशेष कौतुक केले। लहान वयातच विद्यार्थ्यांनी रानभाज्यांची माहिती, ग्राहकांशी संवाद, विक्रीचे कौशल्य आणि पैशाचा व्यवहार शिकत आत्मविश्वास वाढवला, असे त्यांनी नमूद केले। म्हणजे लहान मुलांनी आपल्या परिसरामध्ये असलेल्या भाज्या आणि त्या इकडे आणून त्या विक्री करण्याचं धाडस आणि धैर्य दाखवलं, त्याच्यातून अनेक गुण झाले की त्यांना त्या भाज्यांची नावं कळली, ते विक्री करायची आणि गिरायकाशी कसं बोलायचं, पैसे दिलेले द्यायचे, परत किती द्यायची, हे व्यवहार ज्ञान त्याच्यामध्ये झालं। आणि एक चांगला अनुभव त्यांच्या पदरी देण्याचं काम त्या शिक्षकाने आणि त्यांच्या परिसरातील त्यांच्या पालक संघाने केलंय, ग्रामस्थांनी केलंय।
तिथे बघितल्यानंतर शिक्षकांची संख्या तीनच दिसतात, पण ग्रामस्थांची संख्या 10 दिसतात. हा एक चांगल्या प्रकारचा योगायोग आहे. त्याचे मात्र काय करतात, काय करू दे आदामानात पाठ फिरवणारे बरेच असतात, पण इथे तुमचं असलेलं या शिक्षकांना असलेलं सहकार्य वाखाणलं. आणि त्यासाठी मी सुद्धा तिथे 12 वर्ष करत असताना प्रत्येकाचं सहकार्य कसं असते याचा अनुभव मी घेतलेला आहे. आणि तिथे उत्तम काम करायला उत्तम शाळा मदतची आहे, म्हणून त्या शाळेला तिथे आदर्श पुरस्कार त्या कारकिर्दीमध्ये आम्ही मिळवला. आणि याची आदर्श शाळा आहे. आता हा उपक्रम इतर कोणी मला तालुक्यात कोणीतरी राबवलेला सावंतवाडी वगैरे वाचला, पण इथे तुम्ही या कळसुलीमध्ये हा एवढा मोठा कार्यक्रम इतकी मुलं घेऊन राबवला, याबद्दल तुम्हाला शिक्षकांना आणि ग्रामस्थांना. भोगनाथ प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक टोनी म्हापसेकर यांनी सांगितले की विद्यार्थ्यांना पुस्तकातील ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष जीवनातील व्यवहाराचे शिक्षण मिळावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता, स्वावलंबन आणि आरोग्यदायी आहाराबाबत जागरूकता निर्माण झाली आहे. आपला हा एक नाविन्यपूर्ण असा उपक्रम आहे. प्रत्येक शाळेमध्ये हा उपक्रम आयोजित केला जातो, रानभाज्या प्रदर्शन. परंतु या ठिकाणी आमच्या पालक सभेमध्ये आम्ही चर्चा केली आणि चर्चेच्या वेळी अशा प्रकारचा एक विषय ठेवण्यात आला की शाळा स्तरावर अशा प्रकारे न करता थोडासा मुलांना आजचं व्यवहार ज्ञान होणं खूप उपयुक्त आहे, महत्त्वाचं आहे. आणि हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी मिळून ठरवलं की या रानभाज्यांचं प्रदर्शन आणि विक्री असा जर आपण उपक्रम घेतला तर मुलांना त्या रानभाज्यांचं आपल्या दैनंदिन जीवनाच्या आहारातील महत्त्व समजेल आणि विक्रीच्या माध्यमातून दैनंदिन जे व्यवहार आहेत ते व्यवहार कसे केले जातात आणि आतापासूनच त्यांना या आर्थिक व्यवहाराची सवय लागेल, त्यांना उपयुक्तता समजेल. हा एक उदात्त असा हेतू डोळ्यासमोर ठेवून आज या अशा एक चांगल्या उपक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. ग्रामसेवक प्रशांत वर्दम यांनीही रानभाज्यांचे पौष्टिक आणि औषधी महत्त्व अधोरेखित केले. नैसर्गिक वातावरणात वाढणाऱ्या भाज्यांचे आरोग्यासाठी असलेले महत्त्व विद्यार्थ्यांना त्यांनी समजून सांगितले. नमस्कार सर्वांना. आजचा आपल्या भोगनाथ शाळा आणि दिंडवणी शाळा दोन्ही शाळेमार्फत ग्रामपंचायतच्या आवारात रानभाज्या यांचे जे जाहीर प्रदर्शन या ठिकाणी लावलेलं आहे, त्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शाळा समितीचे सर्व सदस्य, अध्यक्ष यांचे सर्वप्रथम मी आभार मानतो. आपल्या कोकणामध्ये आणि सिंधुदुर्गमध्ये जे डोंगरी गाव आहे त्या ठिकाणी या रानभाज्या उपलब्ध होतात, त्यांची माहिती आपल्या मुलांना होत नाही. अशा कार्यक्रमातून त्यांना रानभाज्याची महत्त्व कळतं आणि ह्या व्हिटॅमिन, प्रोटीन, कॅल्शियम यांनी भरलेली ह्या पालेभाज्या आहेत, त्यांची माहिती झाल्यानंतर त्या खाल्ल्यामुळे काय फायदे होतात हे त्यांना समजेल. बाजारात ज्या भाज्या मिळतात त्या खत घालून तयार केलेल्या असतात. आता तुम्ही बघितलं असाल तर भेसळबाबत महाराष्ट्रभर जे कारवाई चालू आहे. रानभाज्यामध्ये कुठलीही भेसळ नसते, त्याला कुठलंही खत नसतं, ते नैसर्गिक अधिवासात वाढतात. त्या खाऊन आपल्या शरीराला आवश्यक ती पोषक तत्त्वे मिळतात. याचे महत्त्व मुलांना लहान वयात कळलं तर त्यांना त्याचं पुढे भविष्यात त्यांचं आरोग्यासाठी खूप चांगलं होईल. कुरडू, भारंगी, टाकळा, शेवळा, अळू यांसारख्या अनेक रानभाज्यांसह परसबागेतील भाज्यांची आकर्षक मांडणी करण्यात आली होती. प्रत्येक भाजीचे पोषण मूल्य आणि औषधी उपयोग विद्यार्थ्यांनी उपस्थितांना आत्मविश्वासाने समजून सांगितले. अनेक ग्रामस्थांनी भाज्यांची खरेदी करून विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भोगनाथ विद्यामंदिर कळसुली क्रमांक 3 आणि दिंडवणी शाळेत यांनी हा एक चांगला स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी राबवला आहे. भाज्यांचं प्रदर्शन, विक्री. आपण रानभाजी खाल्ल्यामुळे आपल्या आरोग्याला किती फायदे होतात त्याचं या लहान मुलांनी आपल्याला सांगितलंच आहे. या लहान मुलांचं गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे हे प्रदर्शन ठेवण्यामागे उद्देश म्हणजे रानभाज्यांचं महत्त्व पटवून देणे आणि मुलांना आर्थिक व्यवहार समजले. या विक्रीतून मुलांना आर्थिक व्यवहार समजतील. रानभाज्या खाल्ल्यामुळे आपल्याला आरोग्य चांगलं होईल. आज आपल्याला माहिती आहे रानभाज्या या नैसर्गिक रूपाने आपल्या जंगलामध्ये असतात, त्याला कुठलं खत नाही, कुठलं काही नाही. ज्या भाज्या आपण तयार करतो त्या शेणखतापासून तयार झाल्या आहेत. इतर भाज्या ज्या आपण खातोय त्या
आणि खताचं त्याच्याबरोबर प्रमाण असतं, त्यामुळे आपल्या आरोग्याला त्या धोकादायक असतात. आणि रानभाज्या त्या खाल्ल्यामुळे आपलं आरोग्य चांगलं होतं, हे पटवून देण्याचं काम आणि हे सगळं उपक्रम राबवण्याचं काम, एक चांगल्या प्रकारचा उपक्रम आज 2 शाळांनी या ठिकाणी आपल्याकडे मांडलाय. रानभाज्या म्हणजे निसर्गाने दिलेले पौष्टिक आणि औषधी अनमोल ठेवा आहे. ते शक्ती वाढवते व शरीराला खनिजे पुरवण्यासाठी मदत करते. आज मी तुम्हाला रानभाज्यांचे फायदे सांगणार आहे. आहारांचे फायदे. आपण जेव्हा रानभाज्यांची भाजी, आमटी किंवा पिठलं त्यामध्ये आपण ते जेवणामध्ये वापरतो. लोह व खनिज. लोहमध्ये कॅल्शियम, तंतुमय पदार्थ खूप मोठ्या प्रमाणात असतात. शरीर शुद्धी. यामध्ये आपली उष्णता कमी करण्यासाठी किंवा विषारी गुणकारक शरीरातून घालवण्यासाठी या रानभाज्यांचा उपयोग होतो. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघाचे माजी अध्यक्ष प्रकाश दळवी, उपसरपंच राजेंद्र दळवी, माजी सरपंच अतुल दळवी, ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर परब, ग्रामपंचायत सदस्य दीक्षा तांबे, भारती देसाई, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर सुद्रिक, भोगना शाळा नंबर 3चे मुख्याध्यापक टोनी म्हापसेकर, दिंडवणे शाळा नंबर 2चे मुख्याध्यापक दिनेश सुद्रिक, ग्रामसेवक प्रशांत वर्दम, जिल्हा बँक शाखा व्यवस्थापक कळसुली मिलिंद जांभवडेकर, रजनीकांत सावंत, अनिल सावंत, नामदेव घाडीगावकर, लक्ष्मण घाडीगावकर, अरुण दळवी, बाबू कळसुलकर, कृष्णा घाडीगावकर, शैलेश दळवी, शिक्षक रवींद्र मोरे, शिक्षिका योगिता माळी, विद्यार्थी, पालक, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण नव्हे तर व्यवहार ज्ञान, आर्थिक साक्षरता, उद्योजकतेची प्रेरणा, संवाद कौशल्य आणि निसर्गाशी नाते जोडणारे अनमोल अनुभव मिळाले. शिक्षणाला प्रत्यक्ष जीवनाशी जोडणारा हा अभिनव उपक्रम उपस्थितांच्या विशेष कौतुकाचा विषय ठरला. विराज गोसावी, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, सिंधुदुर्ग.